ऍक्च्युली हे दाखवणं गरजेचं आहे की आपण बघा तुम्हाला वन टेक रिझल्ट भेटतो ऑन स्टेज, बट त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते. मुलं खरंच खूप हार्ड वर्किंग आहे. काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे सगळे? मला माहिती आहे सगळे मजेत असणार. दिस इज द लास्ट डे ऑफ प्रॅक्टिस. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. यू वॉन्ट वॉच द परफॉर्मन्स? स्टे ट्यून. लेट्स गो. पाच दिवसापासून त्यांनी खूप हार्डवर्क केलंय. अँड आता तुम्हाला मी अशा व्यक्तीशी भेटवतो ज्यांनी मला हेल्प केली आहे. मीट माय फ्रेंड, हिज नेम इज प्रकाश कदम उफ पीके सर. नमस्कार मित्रांनो सर्वांना. हा माझा मित्र सेठ आणि खूप चांगला ब्लॉगर आणि इव्हन कोरिओग्राफर ऑल्सो. हे सर्व जे स्कूल कॉम्पिटिशनचं चालू वगैरे ह्यालाच केले. खूप चय्यत मुलगा. आभार पण मानतो एक टायमिंगला. आणि त्याने जो हातभार लावायला मला बोलवले आहे त्या गोष्टीसाठी मी खूप शांतपणे मनापासून त्याचा आभारी आहे. थँक्यू ब्रो. तुम्हाला SIWS स्कूलमध्ये येऊन जी ऑपॉर्च्युनिटी दिलीस ॲज अ कोरिओग्राफर म्हणून, ॲज अ असिस्टंट म्हणून, सो आय फील बेटर. मला खूप चांगलं वाटलं आणि इथल्या मुलांचं प्रोत्साहन करून खूप चांगलं आहे. सो थँक्यू फॉर दॅट. स्टार्ट केलेला कोरिओ, पण मला थोडं मी डाऊटफुल होतो की कॉम्पिटिशन बोलल्यानंतर थोडंसं अजून प्रिपेअर पाहिजे. सो माझ्या डोक्यात फोक बोललं ना, सगळ्यात माझ्या डोक्यात आला पीके. बस ही इज अ प्रोफेशनल फोक डान्सर. खूप वर्ष त्यांनी काम केलंय म्हणून मी त्याला हेल्प करायला बोललो. आणि त्यांनी खरंच खूप मनापासून हेल्प केली आहे. पीके सर, आय एम ग्लॅड अँड रिअल ऑनरेबल टू शेअरिंग स्टेज विथ यू ब्रो. फीलिंग डॅम गुड. इफ यू वॉन्ट की तुम्हाला जर फोक डान्स किंवा काही इन्क्वायरी असेल तर सरांचा मी इंस्टा ID का नंबर टाकेल. DM हिम. बहुत फट्टे इंसान है, बहुत कलाकार है, हार्ड वर्किंग है. स्टे ट्यून. आता तुम्हाला मी थोडं मुलांशी बोलवतो. कैसा लग रहा है? तुला कसं वाटतंय? आपको कैसा लग रहा है? कसं वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है. श्री साई कसं वाटतंय? कसं वाटतंय संस्कृती? ब्रो कसं वाटतंय? ब्रो कसं वाटतंय? त्याचा पाय थोडा जरा हे झालेला. कसं वाटतंय ब्रो? ब्रो कसं वाटतंय? ब्रो कसं वाटतंय? कसं वाटतंय? ऍक्च्युली हे दाखवणं गरजेचं आहे की आपण बघा तुम्हाला वन टेक रिझल्ट भेटतो ऑन स्टेज, बट त्याच्या मागे खूप मोठी मेहनत असते. मुलं खरंच खूप हार्ड वर्किंग आहे. 6 दिवसात आम्ही कोरिओ बसवला. त्यांनी पीके सरांनी खूप हेल्प केली मला. मेजर मोस्ट ऑफ कोरिओ त्यांनीच डिझाईन केले त्यांच्या अकॉर्डिंग. आणि त्यांना थोडंसं हातभार दिला. प्रॅक्टिस करता करता भूक लागलेली. सो सुप्रिया मिसने आम्हाला ऑर्डर केलं पिझ्झा. ॲज यू कॅन सी. सो पिझ्झा आला आहे. सो आता विदाउट वेस्टिंग टाइम पिझ्झा खाऊया. मुलांसाठी बिस्किट आणि ग्लुकोजची सोय केलेली आहे. आमच्यासाठी पिझ्झाची सोय केलेली आहे. तर तुम्हाला पिझ्झा खायचा असेल तर नका येऊ. बिस्किट खायचं असेल तर या. ठीक आहे. डैम गुड. सही दोस्तों, शेयर करूँ गाइस प्रेम और जिसको आपसे ज्यादा एक्सपीरियंस है स्टेज का, मैं बता देता हूँ. कितने बड़े भी आर्टिस्ट हो वो जाके उन फटती है सही में. समझ रहे हैं? सो प्रिपेयर रहना, मोटिवेट रहो, अच्छा खाओ, अच्छा नींद लो और प्लीज ज्यादा स्ट्रेस नाही लेना है आपको. पोरांनी 6 दिवसात जर पिकअप केलंय तर प्रोफेशनल डान्सर पण करत नाहीत. तो हॅट्स ऑफ टू देम. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. स्टे टू स्टेप. तुमचं काम काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे टू स्टेप.